नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्णे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज व्हिडिओज बघतोय। आता आजचा आपला पुरस्कार हा टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा असा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा टॉपिक आहे। आतापर्यंत आपण 10 लेक्चर्स बघितलेले आहेत। 10 लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहेत, त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल। एमपीएससी मंत्रा आणि एमपीएससी सिम्प्लिफाईड नावाचे 2 टेलिग्राम चॅनल आहेत आपले। त्या चॅनलवर वेगवेगळे अपडेट्स असतातच, या व्हिडिओचे किंवा येणाऱ्या काही उपक्रमांचे तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट्स सुद्धा भेटून जातील। तर आजचा महत्वाचा टॉपिक आहे महत्वाचे पुरस्कार। या टॉपिक वरती परीक्षेत हमखास तुम्हाला एक तरी प्रश्न दिसतोच। आता रिसेंटली ज्या काही परीक्षा पार पडलेल्या आहेत, तुम्ही कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा घ्या किंवा ग्रुप सी ची पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा, प्रत्येक परीक्षेमध्ये पुरस्कार या टॉपिक वरती किमान 2 प्रश्न आलेले आहेत। कमीत कमी एक तरी प्रश्न त्या ठिकाणी फिक्स असतो, त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा असा टॉपिक आहे। ठीक आहे, पुढची महत्वाची एक न्यूज अशी आहे की आपले 2 पुस्तकं सध्या सिम्प्लिफाईडचे दर्जेदार पब्लिकेशन हे झालेले आहेत। पर्यावरण रिव्हिजन नोट्स आणि महाराष्ट्राचा भूगोल हे रिव्हिजन नोट्स या 2 पुस्तकांचं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत। आता महाराष्ट्राचा भूगोल जर बघितलं तुम्ही तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सह जे काही इन्फोग्राफिक्स असतील, मॅप्स असतील, या स्वरूपामध्ये अपडेटेड माहिती असलेलं हे पुस्तक आहे। हे सध्या पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे किंवा आपली सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा अवेलेबल आहे। सरळ सेवा पूर्व परीक्षेपासून ते एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी परिपूर्ण असं पुस्तक आहे। 2 कलर मध्ये दिलेलं आहे पुस्तक आणि मॅप आणि इन्फोग्राफिक्सचा पुरेपूर त्याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे, ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता। जर तुम्ही येणारी कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा देत असाल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा देत असाल तर त्याच्यामध्ये पर्यावरण नावाचा एक घटक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रिव्हिजन स्वरूपात एक छोटंसं पुस्तक तुम्हाला 2 कलर मध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। हे दोन्ही पुस्तकं एकदा नक्की चाळून बघा, खूप सविस्तर अशी माहिती आणि रिव्हिजन स्वरूपात दिलेली आहे। इतर कुठलंही मटेरियल वापरायची तुम्हाला त्या ठिकाणी गरज पडणार नाही। हे दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात भेटून जातील किंवा आपल्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत। ठीक आहे, आता पुरस्कारामध्ये आयोगाचा हा आवडता टॉपिक आहे पद्म पुरस्कार। तुम्ही मागचे जे 2-3 परीक्षा जर बघितल्या तर पद्म पुरस्कारावरती एक प्रश्न आयोगाने विचारलेलाच आहे। तर पद्म पुरस्कार 2025 याबद्दल माहिती घेऊयात। 25 जानेवारी 2024 रोजी एकूण 139 पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दरवर्षी 25 जानेवारी रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाते। तर हे आकडे सुद्धा महत्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। पद्म पुरस्कारांची घोषणा झाली 25 जानेवारीला, त्याच्यामध्ये 139 पद्म पुरस्कार दिलेले आहेत। आपण 2025 चे पद्म पुरस्कार बघतोय, हे लक्षात घ्या। त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण, 113 पद्मश्री अशा एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा झाली। हे आकडे सुद्धा लक्षात ठेवायचे। 7 पद्मविभूषण आहेत हे लक्षात ठेवा, नंतर 19 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। त्याच्यानंतर महिलांचा विचार केला, एकूण पद्म पुरस्कारांमध्ये 23 महिला विजेत्यांचा समावेश आहे। 10 परदेशी किंवा NRI किंवा PIO या नागरिकांचा आणि OCI या नागरिकांचा समावेश आहे। 13 पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आलेले आहेत। ही काही महत्वाचे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यापूर्वी ह्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत। आता जे 2 रिसेंटली परीक्षा झाल्यात त्याच्यामध्ये 2 वेळा तुम्हाला ह्या आकड्यावरतीच प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे हे आकडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। महत्वाचा पद्म पुरस्कारामध्ये सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे पद्म विभूषण। पद्म विभूषण यावेळेस 7 जणांना पद्म विभूषण देण्यात आला। त्याच्यातले कोणाला दिला, कोणत्या राज्यातले होते किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। तर पहिला आहे दूर नागेश्वर रेड्डी यांना वैद्यक शास्त्रातील पुरस्कार देण्यात आला आणि ते तेलंगणा राज्यातील आहेत। नंतर जगदीश सिंह खेहर हे सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील आहेत, चंदीगडचे आहेत।
भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नंतर आहे कुमुदिनी रजनीकांत लखिया, यांना कला क्षेत्रासाठी देण्यात आला आणि त्या गुजरातच्या आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम या कला क्षेत्रातील आहेत, कर्नाटक राज्यांच्या, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नंतर MT वासुदेवन नायर यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला. साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि ते केरळ या राज्याचे होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. पुढचं आहे ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. जपानी व्यक्ती आहेत, सुझुकी मोटर्स यांच्याशी संबंधित, सुझुकी मोटर्स ते CEO होते, त्यांना हा पुरस्कार व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी देण्यात आला. जपानचे नागरिक होते, त्यांना मरणोत्तर देण्यात आला आहे. नंतर आहे शारदा सिन्हा, यांना सुद्धा मरणोत्तर कला क्षेत्रासाठी देण्यात आला आणि त्या बिहार राज्याच्या होत्या. पद्मविभूषण मध्ये एकही महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश त्या ठिकाणी दिसत नाही. फक्त तुम्हाला लक्षात या ठिकाणी काय ठेवायचंय, कोणाला दिला आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि कोणत्या राज्याचे किंवा देशाचे होते, या स्वरूपाचं जोड्याला बऱ्याचदा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता पद्मविभूषणचा जर विचार केला तर खूप मोठी लिस्ट त्या ठिकाणी आहे. आपण काही महत्वाचे बघूयात. तुम्हाला पुस्तकामध्ये ही लिस्ट दिलेलीच आहे, त्या ठिकाणी तुम्ही फक्त व्यक्ती आणि क्षेत्र याच्यावरती बऱ्याचदा जोड्या लावायला प्रश्न आला, एकदा तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये काही महत्वाचे जर बघायचं झालं तर विवेक देवरॉय यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे. भारतीय इकॉनॉमिस्ट होते, अर्थतज्ञ होते प्रसिद्ध असे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी देण्यात आला, ते दिल्ली या ठिकाणचे होते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, शिवसेनेचे नेते. 1995 ते 99 दरम्यान ते महाराष्ट्राचे नेते होते. मरणोत्तर त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर PR श्रीजेश, तुम्हाला माहिती असेल, हॉकीचे आपलं हॉकीपटू PR श्रीजेश केरळचे आहेत, त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला. हॉकीचे गोलकीपर होते ते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंकज उधास यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला, त्यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं आहे, हे अमेरिकेचे व्यक्ती आहेत विनोद धाम, यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. पुढचं प्रमुख पद्मश्री विजेते बघूयात. महाराष्ट्रातील जे काही प्रमुख महाराष्ट्रातील पद्मश्री विजेते फक्त आपण या ठिकाणी दिलेत. लिस्ट खूप मोठी आहे, ते पूर्ण करण्यात काहीच पॉइंट नाहीये. फक्त महाराष्ट्राशी संबंधित आपण व्यक्ती बघूयात आणि कोणत्या क्षेत्रासाठी दिलंय असं बघूयात. अच्युत पल्लव यांना कला क्षेत्रासाठी हा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार क्षेत्रासाठी, अशोक सराफ यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र भूषण सुद्धा पुरस्कार त्यांना आता अलीकडे मिळालेला आहे, त्या संबंधित सुद्धा माहिती आपल्याला पुस्तकामध्ये आपल्या भेटून जाईल. त्याच्यानंतर अश्विनी भिडे देशपांडे यांना कला क्षेत्रासाठी देण्यात आला. सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रासाठी देण्यात आला. वासुदेव कामत यांना कला क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. विलास डांगरे आरोग्य क्षेत्रासाठी. मारुती चित्तमपल्ली अरण्य ऋषी म्हणून यांना ओळखलं जातं. आता रिसेंटली त्यांचं निधन झालेलं आहे, त्याच्याबद्दल ती डिटेल माहिती आपल्याला येणाऱ्या अंकामध्ये 38व्या अंकामध्ये मिळणारच आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा की या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. चैत्रराम पवार यांना समाज कार्यासाठी हा पद्मश्री पुरस्कार मिळाला. जसपिंदर नरुला यांना कला क्षेत्रासाठी आणि राणेंद्र भानू मुजुमदार यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आता क्रीडा क्षेत्रातील काही महत्वाचे आपण या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार विजेते घेतलेले आहेत. तर सत्यपाल सिंह हे पॅरा ऍथलेटिक्स प्रशिक्षक आहेत, उत्तर प्रदेशचे, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. R अश्विन हे क्रिकेटपटू आहेत, तामिळनाडूचे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. IM विजयन हे फुटबॉलपटू आहेत, ते केरळचे आहेत. त्याच्यानंतर हरविंदर सिंग पॅरा तिरंदाजपटू आहेत, हरियाणाचे, त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला. या ठिकाणी एक महत्वाची लाईन लक्षात ठेवायची आहे की पद्मश्री पुरस्कार मिळवणारा हरविंदर सिंग हा भारतातील पहिला पॅरा तिरंदाज ठरलेला आहे. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा पुरस्कार जो आहे
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार या संदर्भात आहे. त्याच्यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रथम बघूयात आपण. हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे. बरेचदा याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो मेजर ध्यानचंद पुरस्कार. पहिलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं नाव होतं. आता त्याचं नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. याची सुरुवात जी आहे ते 1991-92 या साली झाली. याचं स्वरूप लक्षात ठेवायचं. रिसेंटली त्याचं जे प्राइज आहे ते वाढवण्यात आलं. 25 लाख रुपये प्रशस्तीपत्र आणि पदक असं स्वरूप आहे. तुम्हाला स्वरूप विचारलं जाऊ शकतं. 25 लाख रुपये दिले जातात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना. मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. पहिला विजेता आहे विश्वनाथ आनंद यांना 1992 साली हा पुरस्कार पहिल्यांदा भेटलेला आहे. 2021 पूर्वी याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता त्याचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. ही लिस्ट महत्वाची आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुकेश डी बुद्धिबळपटू आहे. तामिळनाडूचा बुद्धिबळपटू, त्याला हा पुरस्कार देण्यात आला. विश्व विजेते पदक त्यांनी आता पटकावलेलं आहे. सर्वात तरुण म्हणजे बुद्धिबळाचं विश्व विजेते पदक पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. आपण क्रीडा घडामोडीमध्ये त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. त्याच्यानंतर हरमनप्रीत सिंग हॉकी या खेळाशी संबंधित असून पंजाबचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रवीण कुमार पॅरा ऍथलेटिक्स आहे उत्तर प्रदेशचा. आणि मनू भाकर शूटिंग या खेळाशी संबंधित आहे हरियाणाची. याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे. तर हे 4 नावं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्कार. हा सुद्धा मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. याची सुरुवात 1961 ला झाली आणि याचं स्वरूप आहे 15 लाख रुपये, अर्जुनाची मूर्ती आणि प्रशस्तीपत्र असं याचं स्वरूप आहे. हे स्वरूप लक्षात ठेवा. 15 लाख रुपये अर्जुन पुरस्कारासाठी दिलं जातं आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 25 लाख रुपये दिले जातात. खूप मोठी लिस्ट आहे. त्याच्यापैकी जे महत्वाचे असतील ते तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. परत मी काय हे पूर्ण रिपीट करणार नाही. पुस्तकामध्ये तुम्हाला ही पूर्ण लिस्ट दिलेली आहे. खेळाडू आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं सुद्धा तुम्हाला जोड्या लावाशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता अर्जुन जीवन गौरव पुरस्कार म्हणून हा एक वेगळी कॅटेगरी आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये. त्याच्यामध्ये दोघांना 2024चा जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. पहिला आहे सुचा सिंग, ऍथलेटिक्स साठी त्यांना हा पुरस्कार दिला. नंतर हे महाराष्ट्राचे मुरलीकांत राजाराम पेटकर आहेत. पॅरा स्विमिंग या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. द्रोणाचार्य पुरस्काराचे 2 श्रेणी आहेत. त्याच्यामध्ये एक नियमित श्रेणी आहे आणि एक जीवन गौरव श्रेणी आहे. नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा यांना पॅराशूटिंगसाठी, दीपाली देशपांडे यांना शूटिंगसाठी, संदीप सांगवान यांना हॉकीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर जीवन गौरव द्रोणाचार्य पुरस्कारांचा जर विचार केला तर एस मुरलीधरन यांना बॅडमिंटनसाठी, अर्मांडो एग्नेलो कोलाखो यांना फुटबॉलसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार ही एक वेगळी कॅटेगरी आहे. फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियाला हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. नंतर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2024 म्हणून त्या ठिकाणी वेगळी एक कॅटेगरी आहे. चंदीगड विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. प्रमुख विजेता म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचं महाराष्ट्रातील विजेत्यांचं आपण थोडंसं बघायला पाहिजे, कारण ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्वप्नील कुसळे नेमबाज आहे, अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. सचिन खिलारी पॅरा ऍथलीट आहे, अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. जे काही मी नावं घेतोय ते मोस्टली ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक मध्ये पदक विजेत्यांची नावं आहेत. स्वप्नील कुसळेने सुद्धा पदक जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. सचिन खिलारींनी पॅराऑलिम्पिक मध्ये पदक जिंकलेलं आहे. या ठिकाणी स्वप्नील कुसळेला
अर्जुन पुरस्कार, सचिन खिल्लारीला सुद्धा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. मुरलीकांत पेटकर यांना, ते ज्येष्ठ पॅरा जलतरणपटू आहेत, त्यांना सुद्धा अर्जुन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. दीपाली देशपांडे नेमबाजी प्रशिक्षक आहेत, त्यांना प्रशिक्षकाचा द्रोणाचार्य पुरस्कार हा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढची न्यूज आहे आपली साहित्य अकादमी पुरस्कार 2024 संदर्भात. या पुरस्कारावरती बऱ्याचदा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा आहे. यावरती प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की दिसणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली. मार्च 2025 मध्ये त्याचं वितरण झालेलं आहे. एकूण 21 भाषांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 22 आपल्या ज्या 8व्या अनुसूचीमधल्या भाषा आहेत आणि त्याच्यामध्ये 2 राजस्थानी प्लस इंग्लिश, अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी मात्र 21 भाषांसाठी जाहीर झाला. बंगाली, डोगरी आणि उर्दू या भाषेसाठीचे पुरस्कार कालांतराने त्या ठिकाणी जाहीर होणार आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये जे काही प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, मराठी विजेते कोण आहेत आणि कुठल्या पुस्तकासाठी पुरस्कार दिला, ह्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न आयोगाने विचारलेला आहेत. सुधीर रसाळ यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. राजहंस प्रकाशन सलग 3ऱ्या वर्षी पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. म्हणजे विंदांचे गद्यरूप हे पुस्तक राजहंस पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं आहे. सुधीर रसाळ हे नाव लक्षात ठेवायचे, यांना भेटलेलं आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि जे मराठी पुरस्कारासाठी जी निवड समिती होती त्यामध्ये वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात, विद्या देवधर यांचा समावेश होता. कोकणी भाषेचा जर विचार केला तर कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार रंगतरंग या पुस्तकासाठी, रंगतरंग या निबंध संग्रहासाठी मुकेश थळी यांना जाहीर झालेला आहे. या ठिकाणी विविध भाषेतील विजेते आपण दिलेले आहेत. एकदा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता, वेगवेगळ्या भाषेत म्हणजे कुठली भाषा आणि कोणत्या लेखकाला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. हिंदीसाठी गगन गिल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर संस्कृतसाठी दीपक कुमार शर्मा दिलेला आहे. ही लिस्ट एकदा तुम्ही रीड करून घ्या. पण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की मराठी विजेते कोण आहेत आणि कोणत्या पुस्तकासाठी दिला. सरळ सेवेला सुद्धा याच्यावरती 1 लाईन स्वरूपाचा प्रश्न त्या विचारला जाऊ शकतो. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. बऱ्याचदा काय होतं की मल्टीलाईन स्वरूपाचे प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये यातली एखादी लाईन असू शकते. तर साहित्य अकादमीची पुरस्काराची स्थापना जी झाली ती 1954 या वर्षी स्थापना झालेली आहे आणि पहिला पुरस्कार जो दिला तो 1955 या वर्षी दिलेला आहे. म्हणजे पुरस्काराची सुरुवात 1955 ला झाली, स्थापना मात्र 1954 ला झालेली आहे. याचं स्वरूप जर बघितलं तर 1 लाख रुपये, ताम्रपट आणि सन्मान चिन्ह असं साहित्य अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. 1 लाख रुपये रोख रक्कम त्या ठिकाणी दिली जाते, हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्रजी अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. अकादमीकडून जो ताम्रपट दिला जातो त्याची निर्मिती प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनी त्या ताम्रपटाची निर्मिती केलेली आहे. पहिले मराठी विजेते कोण आहेत? लक्ष्मण शास्त्री जोशी यांना 1955 मध्ये पहिल्यांदा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडील काही पुरस्कार विजेत्यांची आपण या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. बऱ्याचदा जोड्या लावाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. वर्ष आणि विजेते विचारले जाऊ शकतात किंवा विजेते आणि त्यांनी कोणत्या साहित्यासाठी हा पुरस्कार मिळाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 2020चा पुरस्कार नंदा खरे यांना उद्या या कादंबरीसाठी मिळालेला आहे. 2021चा किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकासाठी मिळालेला आहे. 2022चा प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकाला मिळालेला आहे. 2023चा पुरस्कार कृष्णात खोत यांना रिंगाण या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि आता 2024चा सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढची जी न्यूज आहे ती मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे त्या संदर्भात पुढची न्यूज आहे.
कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदींना. त्यालाच कुवेतचा नाईटहुड ऑर्डर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कुवेतचे आमिर शेख मेशाल अल अहमद अल जबेर अल सबाह यांच्या हस्ते पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. हा मोदींना मिळालेला 20वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार प्राप्त ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. रिसेंटली मोदींनी 5 देशांचा दौरा केलेला होता. त्या देशांमध्ये सुद्धा बरेच पुरस्कार मोदींना मिळालेले आहेत. एकूण 27 पुरस्कार झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे मिळाले त्यांची संख्या आता 27 झालेली आहे. जो आपला येणारा 38वा अंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती मिळून जाईल. या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर नावाचा पुरस्कार दिला तर कुवेत हे नाव लक्षात ठेवा. 2024 मध्येच ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान हैथम बिन तारिक यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. हा सुद्धा महत्वाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र सरकारकडून हा पुरस्कार देण्यात येतो. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा 2024चा पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झालेला आहे. हे लक्षात ठेवा. याचं स्वरूप लक्षात ठेवायचं आहे. 10 लाख रुपये रोख मानपत्र सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बऱ्याचदा ह्याच्यावर सुद्धा एकदा जोड्या लावायला प्रश्न आयोगाने विचारलेला होता तर हे सुद्धा पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. श्री पु भागवत पुरस्कार 2024 नामवंत प्रकाशन संस्थेसाठी हा पुरस्कार दिला जातो. ज्योत्स्ना प्रकाशनाला हा पुरस्कार दिला आणि त्याचं स्वरूप 5 लाख रुपये असं होतं. नंतर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तीसाठीचा रमेश सीताराम सूर्यवंशी यांना जाहीर झाला. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार जो संस्थेसाठी आहे तो मात्र मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला देण्यात आलेला आहे. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना पुरस्कार दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा की 2024चा विंदा करंदीकरण जीवन गौरव पुरस्कार रावसाहेब बोराडे यांना देण्यात आला आणि 10 लाख रुपये असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढची न्यूज आहे बीसीसीआयचे वार्षिक पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत 2023-24 या वर्षीचे. तर यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 31 जानेवारी 2025 रोजी 2023-24 या वर्षाचे वार्षिक पुरस्कार जाहीर केलेले आहेत. 2006-07 या वर्षापासून हे पुरस्कार प्रदान केले जातात. सगळ्यात महत्वाचं सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारलं जाऊ शकतं. भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराला नाव आहे पॉली उमरीगर पुरस्कार. ठीक आहे. आणि महिलांसाठीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू हा पुरस्कार स्मृती मानधना यांना मिळालेला आहे. आणि कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. हे 3 पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. बीसीसीआय विशेष पुरस्कार R अश्विनला मिळाला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष हा सरफराज खानला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला साठीचा पुरस्कार आशा शोभना यांना मिळालेला आहे. जसप्रीत बुमराने 3 वेळा प्रतिष्ठित पॉली उमरीगर पुरस्कार जिंकलेला आहे. म्हणजे सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार बुमराने 3 वेळा जिंकलेला आहे. आणि स्मृती मानधना यांनी सुद्धा 3ऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार त्या ठिकाणी जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे आयसीसीचे सुद्धा वार्षिक पुरस्कार जाहीर झालेले आहेत. 2024चे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जानेवारी 2025 रोजी आयसीसी पुरस्कार 2024 ची घोषणा केली. या ठिकाणी सुद्धा क्रिकेटर ऑफ द इयर त्यालाच सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनाच देण्यात आलेला आहे. बीसीसीआयचा सुद्धा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार जसप्रीत बुमरालाच मिळाला. आणि आयसीसीचा सुद्धा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू किंवा क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा जसप्रीत बुमरा यांनाच मिळालेला आहे.
क्रिकेटर ऑफ द इयर, महिलांचा जो क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आहे त्याला रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी या नावानं ओळखलं जातं. मेली केर, न्यूझीलंडच्या मेली केर यांना मिळालेला आहे. हे दोन मात्र लक्षात ठेवायचे आहेत. टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जसप्रीत बुमराला मिळालेला आहे. ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला उमरझई यांना मिळालेला आहे. ओडीआय क्रिकेट ऑफ द इयर महिलांचा स्मृती मानधना यांना मिळालेला आहे. ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार आयसीसीचा स्मृती मानधना यांना मिळाला. T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा सुद्धा एका भारतीयाला म्हणजेच अर्शदीप सिंगला मिळालेला आहे. T20 क्रिकेटर ऑफ द इयर महिलांचा जर विचार केला तर मेली केर न्यूझीलंडच्या त्यांना मिळालेला आहे. एमर्जिंग मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर कामिंदू मेंडिस श्रीलंकेचे त्यांना मिळालेला आहे. एमर्जिंग विमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर अॅनेरी डर्कसेन दक्षिण आफ्रिकेच्या त्यांना मिळालेला आहे. आता हा जो सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे किंवा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आहे तो जिंकणारा जसप्रीत बुमराह हा 5वा भारतीय होता आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. यापूर्वी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा जो पुरस्कार आहे जनस्थान पुरस्कारासंदर्भात आहे. 18वा जनस्थान पुरस्कार 2025चा जाहीर झालेला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. एका वर्षाआड हा पुरस्कार दिला जातो. 27 जानेवारी 2025ला या पुरस्काराची घोषणा झाली. ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते सतीश आळेकर यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2025चा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला, तर सतीश आळेकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी 10 मार्च 2025 रोजी याचं वितरण केलं जातं. सतीश आळेकर यांना यापूर्वी संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची असेल तर मराठी साहित्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास हा पुरस्कार दिला जातो. कुसुमाग्रज यांची ही संकल्पना आहे. विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जातं. 1991 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पहिल्यांदा विजय तेंडुलकर यांना मिळालेला आहे. यापूर्वीचा 2023 मध्ये आशा बगे यांना मिळालेला होता. 2025चा मात्र सतीश आळेकर यांना मिळाला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फुटबॉल पुरस्कारासंदर्भात आहे. फिफा या संघटनेद्वारे जो वार्षिक पुरस्कार दिला जातो फुटबॉल संबंधीचा त्या संदर्भात आहे. फिफाच्या द बेस्ट पुरस्कारांमध्ये रिअल माद्रिद या संघाचा स्टार खेळाडू व्हिनिसियस ज्युनियरला वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. महत्वाची लाईन आहे ही. फिफाद्वारे 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हिनिसियस ज्युनियर हे नाव लक्षात ठेवा. ब्राझील या देशाचा तो खेळाडू आहे आणि रिअल माद्रिद जो फुटबॉल क्लब आहे त्याचा तो खेळाडू आहे. आणि महिलांचा जर विचार केला तर बार्सिलोना नावाच्या संघाच्या आयताना बोनमती यांना सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे. त्या स्पेनच्या खेळाडू आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. डिसेंबर 2024 रोजी दोहा येथे, कतारची राजधानी दोहा या ठिकाणी फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2024चा समारंभ पार पडलेला आहे. या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे, ती काही एवढी महत्वाची नाही. फक्त हे दोन जरी तुम्ही लक्षात ठेवले, सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू कोण आहे, सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू कोण आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न जो आहे तो एन्व्हायरमेंट पुरस्कारासंदर्भात आहे. UNEP द्वारे दिला जाणारा डॉक्टर माधव गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळालेला आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम किंवा युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, त्यालाच UNEP असं म्हटलं जातं, या संघटनेचा चॅम्पियन्स ऑफ द पुरस्कार मिळाला. एकूण 6 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यापैकी माधव गाडगीळ हे एकमेव भारतीय आहेत. जीवन गौरव या श्रेणीमध्ये माधव गाडगीळ यांना पुरस्कार मिळाला, हे लक्षात ठेवा. 2024 मध्ये पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये गाडगीळ हे एकमेव भारतीय आहेत.
आणि ते केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीचे सुद्धा अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ह्या संस्थेतर्फे UNEP तर्फे 2005 पासून पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 122 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि संयुक्त राष्ट्राचा हा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. हे काही मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पुढची न्यूज आहे पिफ पुरस्कार. पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यातर्फे पिफ समारंभ 20 फेब्रुवारी 2025 रोजी त्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असा पिफचा लॉंग फॉर्म आहे. 23वा फेस्टिवल पुणे या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यामध्ये राज्य सरकारद्वारे काही पुरस्कार प्रदान केले जातात, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॉर्वेतील हाल्फदान उल्मन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या आर्मंड या चित्रपटाने राज्य सरकारचं प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पारितोषिक पटकावलेलं आहे. ही लाईन महत्वाची आहे. राज्य सरकारद्वारे देण्यात येणारा प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला, तर आर्मंड या चित्रपटाला मिळालेला आहे. कोणी दिग्दर्शन केलं? नॉर्वे या देशाचे हाल्फदान उल्मन तोंडेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. या पुरस्काराचं स्वरूप लक्षात घ्यायचंय, 10 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं पारितोषिक रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या सांगळा या चित्रपटाला मिळालेला आहे. 5 लाख रुपये असं याचं स्वरूप आहे. ह्या दोन्ही लाईन लक्षात ठेवा, प्रश्न त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रभात आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणाला मिळाला? आर्मंड या चित्रपटाला मिळाला. आणि आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट सांगळा या चित्रपटाला मिळालेला आहे. पुढे आता संक्षिप्त पुरस्कार घडामोडी आपल्या चालू झालेल्या आहेत. यावरही बऱ्याचदा वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार पारंपरिक भारतीय औषध क्षेत्रात अपवादात्मक योगदान दिल्याबद्दल आयुष मंत्रालयाद्वारे हे पुरस्कार दिले जातात. 20 फेब्रुवारी 2025 रोजी 3 प्रतिष्ठित व्यावसायिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये वैद्य ताराचंद शर्मा, वैद्य मायाराम उनियाल, वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा समावेश आहे. या तिघांना 2025चा धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार देण्यात आलेला आहे. याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये, हे लक्षात ठेवायचं आहे. एक लुलू ग्रुपला पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. UAE च्या कृषी क्षेत्रात आणि शाश्वतता उपक्रमामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल लुलू ग्रुप या कंपनीला प्रतिष्ठित शेख मनसूर बिन झायेद कृषी उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. अबुधाबी येथे मुख्यालय असलेल्या लुलू ग्रुप इंटरनॅशनल ही भारतीय उद्योजक MA युसुफ अली यांनी स्थापन केलेला बहुराष्ट्रीय समूह आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, शेख मनसूर बिन झायेद कृषी उत्कृष्टता पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला, तर लुलू ग्रुप या कंपनीला मिळालेला आहे. पुढचा पुरस्कार आहे जॉन कॅसाव्हेट्स पुरस्कार. रिचा चढा आणि अली फजल यांनी पहिल्यांदा एक चित्रपट निर्मिती केली, त्याचं नाव आहे गर्ल्स विल बी गर्ल्स. गर्ल्स विल बी गर्ल्स या पहिल्या चित्रपटाला 22 फेब्रुवारी 2025 रोजी इंडिपेंडंट स्पिरिट्स अवॉर्ड्स 2025 मध्ये जॉन कॅसाव्हेट्स पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. कोणत्या भारतीय चित्रपटाला इंडिपेंडंट स्पिरिट अवॉर्ड्स 2025 मध्ये जॉन कॅसाव्हेट्स पुरस्कार मिळाला, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर गर्ल्स विल बी गर्ल्स असं त्याचं नाव आहे. त्याचं दिग्दर्शन सुची तलाटी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. हा पुरस्कार दरवर्षी $10 लाख पेक्षा कमी बजेटमध्ये बनवलेल्या सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. पुढची न्यूज आहे सुनील मित्तल यांना नाईटहुड पुरस्कार किंवा नाईटहुड
नाईटहुड हा किताब त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत सुनील मित्तल यांना ब्रिटनचा नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार देण्यात आला, किंवा त्याला सिम्पली नाईटहुड असं सुद्धा संबोधलं जातं. फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना हा नाईटहुड पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1917 मध्ये या पुरस्काराची स्थापना झालेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणाला नाईटहुड, ब्रिटनचा नाईटहुड हा किताब किंवा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असं विचारलं जाऊ शकतं, तर सुनील भारती मित्तल यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने 2025 पासून एक नवीन पुरस्कार सुरू केला, त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025 छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार 2025 पासून द्यायला सुरुवात झाली. पहिला महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या गीताला जाहीर झालेला आहे. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचा पहिला पुरस्कार मात्र कोणाला जाहीर झाला असं विचारलं जाऊ शकतं. विनायक दामोदर सावरकर यांचा अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार मिळालेला आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पहिल्यांदाच हा पुरस्कार सुरू झालेला आहे, त्यामुळं महत्व आहे त्या पुरस्काराचं. पुढचं आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे किंवा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे. भारतीय जीवशास्त्रज्ञ आहेत आणि वन्यजीव संवर्धक आहेत. पूर्णिमा देवी बर्मन यांचा टाइम मासिकाच्या वुमेन ऑफ द इयर 2025च्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. नाव लक्षात ठेवा, पूर्णिमा देवी बर्मन टाइम मासिकाच्या वुमेन ऑफ द इयर 2025च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. 13 महिलांचा या यादीमध्ये समावेश असून त्या एकमेव भारतीय आहेत. त्यांनी हार्गिला या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांच्या कामगिरीमुळे या पक्षाला असलेल्या धोकादायक म्हणजे एंडेंजर्ड हा दर्जा बदलून धोक्याच्या जवळ असलेला किंवा नियर थ्रेटन्ड असा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे पूर्णिमा देवी बर्मन यांनी हार्गिला पक्ष्यांचं संवर्धन करण्याचं काम केलं. त्यांच्या कामगिरीमुळे जी आयुष्यांची रेड लिस्ट असते, तुम्ही पर्यावरणामध्ये ही संकल्पना फार महत्वाची आहे. आयुष्यांच्या रेड लिस्टमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी केली जातात धोक्यात असलेल्या प्रजातीच्या ह्याच्यानुसार. तर हार्गिला नावाचा पक्षी जो होता तो आधी एंडेंजर्ड या ह्याच्यामध्ये होता, त्याचा आता नियर थ्रेटन्ड मध्ये समावेश झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं आपलं चालू घडामोडीच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचंय, टाइम मासिकाच्या वुमेन ऑफ द इयर 2025च्या यादीमध्ये कोणाचा समावेश झाला, तर पूर्णिमा देवी बर्मन. आणि त्याने कोणत्या पक्षाचं संवर्धन करतात असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर हार्गिला नावाचा पक्षी आहे, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज महत्वाची आहे. मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा या वर्षीची सुद्धा भारतामध्ये होणार आहे. 72वी मिस वर्ल्ड 25 ही सौंदर्य स्पर्धा 31 मे 2025 रोजी हैदराबाद येथे, तेलंगणा या राज्यातील हैदराबाद येथे होणार आहे. 1996 आणि 1996 ला बेंगळुरू, 2023 मध्ये मुंबई, नंतर तिसऱ्यांदा ही स्पर्धा भारतामध्ये पार पडलेली आहे. मे 2025 मध्ये आता 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने विजेतेपद पटकावले होते मागील स्पर्धेमध्ये. 1951 मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा पार पडली. मिस वर्ल्ड विजेत्यांची काही यादी आपण या ठिकाणी दिलेली आहे. 1966 ला रीटा फारिया यांनी विजेतेपद पटकावलं. 1994 ला ऐश्वर्या राय यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. 1997 ला डायना हेडन, 1999 ला युक्ता मुखी, 2000 ला प्रियंका चोप्रा आणि 2017 ला मानुषी छिल्लर यांनी मिस वर्ल्ड हा किताब पटकावलेला आहे. 72वी मिस वर्ल्ड 31 मे 2024 रोजी पार पडली. त्याच्या संबंधित डिटेल माहिती आपल्या येणाऱ्या 38व्या अंकामध्ये तुम्हाला भेटून जाईल. पुढची न्यूज आहे बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय पिस्तूल नेमबाज
मनू भाकरला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेला आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2025 मध्ये BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पिस्तूल नेमबाज आहे मनू भाकर, तिची निवड या ठिकाणी करण्यात आली. 22 वर्ष म्हणून पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 कांस्य पदक पटकावलेले आहेत. त्याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्या इयरबुक मध्ये आहेच. स्वातंत्र्यानंतर एकाच स्पर्धेमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय आहे, हे लक्षात ठेवा. 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघे स्पर्धेत असे 2 कांस्य पदक त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये BBCचा इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार सुद्धा मनू भाकरला मिळालेला होता. पुढचा आहे N. चंद्रशेखर यांचा सन्मान झालेला आहे. टाटा समूहाचे ते अध्यक्ष आहेत. N. चंद्रशेखरन यांना युनायटेड किंगडमचा द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्परर सिव्हिल डिव्हिजन हा परदेशी नागरिकांना दिला जाणारा प्रतिष्ठित मानद नागरी पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. हे सुद्धा एका लाईन मध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज आहे लोक कलाकार आणि कारागिरांसाठी एक महाराष्ट्र शासनाने आणखी एक नवीन पुरस्कार त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. महाराष्ट्र सरकारकडून विमुक्त जाती व भटके जमाती या प्रवर्गातील पारंपरिक लोक कलाकारांना नटराज पुरस्कार आणि पारंपरिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार हे 2 पुरस्कार नव्याने सुरू करण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचंय, लोक कलाकारांसाठी नटराज पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर अशा 2 ठिकाणी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. विभाग स्तरावरील पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते 25,000 रुपये रोख असं आहे आणि राज्य स्तरावर जो पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचं स्वरूप 51,000 रुपये आहेत. फक्त कुठले पुरस्कार सुरू केले असं लक्षात ठेवायचंय. लोक कलाकारांसाठी नटराज पुरस्कार आणि पारंपरिक कारागिरांसाठी विश्वकर्मा पुरस्कार त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढची न्यूज आहे महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. दिल्ली या ठिकाणी 98व अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं. त्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सरहद या संस्थेतर्फे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2025 मध्ये महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 5 लाख रुपये रोख, शिंदेशाही पगडी आणि सन्मान चिन्ह असं त्या ठिकाणी त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढचा आहे हरिमन शर्मा यांचा सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे. हिमाचल प्रदेशातील दूरदर्शी शेतकरी हरिमन शर्मा यांना भारतीय कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितले पद्म पुरस्कार, त्या संबंधित त्या रिलेटेड ही न्यूज आहे. हरिमन शर्मा एक शेतकरी आहेत. शेतकऱ्याला त्या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार गव्हर्नमेंटने दिलेला आहे. का दिलाय त्याच्या मागचे कारण आहेत की त्यांनी HRMN 99 नावाची एक सफरचंदाची जात विकसित केलेली आहे. त्यांना ऍपल मॅन ऑफ इंडिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे महत्वाचा आहे, प्रश्न या संबंधी विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे निवडणूक आयोगाचा मीडिया पुरस्कार या संदर्भात ECI मीडिया पुरस्कार, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मीडिया पुरस्कार या संदर्भात आहे. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी दूरदर्शन या चॅनलला इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीमध्ये ECI मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, मतदार जागरूकता वाढवण्यासाठी कोणत्या चॅनलला इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीमध्ये ECI मीडिया पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर दूरदर्शन या चॅनलला त्या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या चुनाव का पर्व देश का गर्व या मोहिमेसाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे दूरदर्शन या चॅनलद्वारे चुनाव का पर्व देश का गर्व ही मोहीम राबवण्यात आली होती. त्या मोहिमेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्याच्यानंतर त्याच रिलेटेड पुढचा पुरस्कार आहे झारखंडला हा पुरस्कार मिळालेला आहे.
निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल झारखंडला पहिल्यांदाच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी सुद्धा वन लाईनर स्वरूपाचाच प्रश्न विचारला जाईल. निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोणत्या राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर तुमचं उत्तर झारखंड हे असायला पाहिजे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे कीर्ती चक्र या पुरस्कारासंदर्भात. कीर्ती चक्रावर सुद्धा प्रश्न एकदा दोनदा येऊन गेलेला आहे, तर हा सुद्धा महत्वाचा पुरस्कार आहे. जुलै 2024 मध्ये जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना हुतात्मा झालेले नायक दिलावर खान यांना जानेवारी 2025 मध्ये मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान केलेलं आहे. त्याच्यानंतर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना रोखणारे मेजर मनजित सिंग यांना सुद्धा कीर्ती चक्र या पुरस्काराने गौरवले जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं. 2025 मध्ये दिलावर खान आणि मेजर मनजित सिंग या दोघांना कीर्ती चक्र जाहीर झालेला आहे. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज आहे आपली सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2025 संदर्भामध्ये. हा पुरस्कार 2 श्रेणीमध्ये दिला जातो. एक श्रेणी आहे संस्थांसाठी, एक श्रेणी आहे व्यक्तींसाठी. तर संस्थांसाठी पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाला. हैदराबाद या ठिकाणी असलेल्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसला हा 2025चा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन किंवा आपदा व्यवस्थापन पुरस्कार असं सुद्धा म्हटलं जातं, हा पुरस्कार मिळालेला आहे. 23 जानेवारी 2025 रोजी जाहीर झालेल्या पुरस्काराचं स्वरूप संस्थांसाठी हा पुरस्कार 51 लाख रुपये असं स्वरूप आहे आणि व्यक्तींसाठी 5 लाख रुपये असं स्वरूप आहे. तर 2025चा पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला असं विचारलं जाऊ शकतं. तर हैदराबाद या ठिकाणी इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस नावाची संस्था आहे तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी, त्या संस्थेला मिळालेला आहे. पुढची न्यूज आहे तरुण दास यांना सिंगापूरचा पुरस्कार मिळालेला आहे. सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगारत्नम यांनी 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय उद्योग महासंघाचे माजी महासंचालक तरुण दास यांना सर्वोच्च सन्मान प्रदान केलेला आहे. ठीक आहे. 2003 मध्ये हा पुरस्कार सुरू झालेला आहे. दिवंगत रतन टाटा यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे दास हे दुसरे भारतीय आहेत. सरळ एका वाक्यात जर प्रश्न आला तर 2025 मध्ये कोणत्या भारतीयाला सिंगापूरचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला असा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तरुण दास हे नाव लक्षात ठेवायचे. नीरज चोप्राला सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली. त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड नावाची एक क्रीडा क्षेत्रातील मॅगझिन आहे, मासिक आहे. त्या मासिकाकडून नीरज चोप्रा जो भालाफेकपटू आहे 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून त्याची निवड करण्यात आली. महत्वाचं आहे, अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड मासिकाद्वारे कोणाची किंवा कोणत्या भारतीय खेळाडूची सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कॅलिफोर्निया येथून हे मासिक प्रसिद्ध होतं. या मासिकामध्ये नीरज चोप्राला पहिलं स्थान देण्यात आलं आणि 2 वेळचा विश्वविजेता अँडरसन पोर्टर्सला दुसऱ्या स्थानावर त्या ठिकाणी समाधान मानावे लागले आहे. 1948 पासून हे मॅगझिन सुरू झालेलं आहे आणि क्रीडा क्षेत्रातील बायबल म्हणून या मासिकाला ओळखलं जातं. सगळ्यात महत्वाचं नीरज चोप्राची निवड झाली हे लक्षात ठेवा. पुढचं आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला 4 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार जिंकणारा मेस्सी हा पहिला फुटबॉलपटू होता आणि 2022 मध्ये मेगन रॅपिनो नंतर दुसरा खेळाडू ठरलेला आहे. म्हणजे पहिला फुटबॉलपटू आणि खेळाडूंचा विचार केला तर दुसरा खेळाडू ठरलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 19 जणांना हा पुरस्कार प्रदान केला.
त्यामध्ये लिओनेल मेसी यांचा सुद्धा समावेश होता, हे लक्षात ठेवा. पुढचा आहे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार. 2022चा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता आणि 2023चा पुरस्कार आसामी कवी नीलम कुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2022चा आणि 23चा जाहीर झाला. 2022चा बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना जाहीर झाला. 2023चा नीलम कुमार यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोण देतं? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे किंवा YCMOU द्वारे हा पुरस्कार दिला जातो. YCMOU मध्ये कुसुमाग्रज अध्यासन आहे, त्याच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी देशातील महत्वाच्या अमराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो, हे लक्षात ठेवा. 1 लाख रुपये मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 2022चा बंगाली कवी अमिताभ गुप्ता, 2023चा आसामी कवी नीलम कुमार आणि YCMOUच्या कुसुमाग्रज अध्यासनाद्वारे दिला जातो आणि अमराठी कवीला दिला जातो. हे काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत. पुढचा आहे साहित्य अकादमी फेलोशिप. साहित्य अकादमीच्या वतीने 28 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध काश्मीरी लेखक, नाटककार आणि कलाकार प्राण किशोर कौल यांना पुण्यामध्ये त्यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च फेलोशिप देऊन गौरवण्यात आलं. कौल हे रहमान राही यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे दुसरे काश्मीरी लेखक ठरलेले आहेत. ठीक आहे. 2024 मध्ये, डिसेंबर 2024 मध्ये साहित्य अकादमीद्वारे अकादमी फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली, अशा स्वरूपात जर प्रश्न विचारला तर प्राण किशोर कौल यांना देण्यात आलेला आहे. ते काश्मीरी लेखक आहेत, हे लक्षात ठेवा. जो राम मंदिराचा प्रकल्प आहे त्याला पुरस्कार मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. अयोध्येतील राम मंदिर प्रकल्पाला ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल कडून स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, देशातील कोणत्या प्रकल्पाला ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल कडून स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळालेला आहे? तर राम मंदिर प्रकल्पाला हा पुरस्कार मिळाला, हे लक्षात ठेवायचंय. पुढचा आहे निलिमा राणी साहित्य पुरस्कार. पासपोर्ट मॅन म्हणून ओळखले जाणारे परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना डिसेंबर 2024 रोजी साहित्यातील योगदानाबद्दल ओडिशामधील कादंबिनी साहित्य अकादमीचा निलिमा राणी साहित्य पुरस्कार जाहीर झाला. 10 लाख रुपये रोख असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोणाला मिळालेला आहे? ज्ञानेश्वर मुळे यांना मिळालेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे ते माजी सचिव होते. पुढचा आहे सचिन तेंडुलकर यांना MCCचे मानद सदस्यत्व त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांना मेलबर्न क्रिकेट क्लबचे सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. MCCची ऑस्ट्रेलियातील सर्वात जुन्या क्लबमध्ये गणना होते. 1838 मध्ये तिची स्थापना झाली आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या व्यवस्थापनाची देखरेख आहे. तर कोणत्या क्रिकेटपटूला हे सदस्यत्व देण्यात आलं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सचिन तेंडुलकर नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे व्यास सन्मान. 34वा व्यास सन्मान 2024चा हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या कौन देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीला हा सन्मान जाहीर झालेला आहे. हिंदी लेखिका आहेत सूर्यबाला यांच्या कौन देश की वासी वेणू की डायरी या कादंबरीला 34वा व्यास सन्मान जाहीर झाला, हे लक्षात ठेवायचं आहे. 2018 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. डिसेंबर 2024 मध्ये या पुरस्काराची घोषणा झाली. 1991 हा पुरस्कार सुरू झालेला आहे. गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या भारतीय नागरिकाच्या उत्कृष्ट हिंदी साहित्य कृतीला हा पुरस्कार दिला जातो. 4 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि फलक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ठीक आहे. तुम्हाला सरळ सरळ विचारलं जाऊ शकतं 34वा व्यास सन्मान किंवा 2024चा व्यास सन्मान कोणाला मिळाला? तर हिंदी लेखिका आहेत सूर्यबाला.
त्यांच्या कुठल्या पुस्तकाला मिळाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो, किंवा कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पुस्तक सुद्धा लक्षात ठेवा, कौन देश को वासी वेणू की डायरी या हिंदी पुस्तकाला किंवा हिंदी कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. 1991 के बिर्ला फाउंडेशनद्वारे या पुरस्काराची स्थापना झाली. 4 लाख रुपये रोख रक्कम या पुरस्काराचं स्वरूप आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज गदिमा पुरस्कार 2024 संदर्भात आहे. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले जातात गदी माडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे 14 डिसेंबर 2024 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना 2024चा गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 21,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 2024चा गदिमा पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारलं तर आशा काळे यांना मिळालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे प्रेसिडेंट कलर्स पुरस्कार किंवा प्रेसिडेंट बॅनर असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा निशान या नावाने सुद्धा हा पुरस्कार ओळखला जातो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी रायपूर या ठिकाणी छत्तीसगड पोलिसांना प्रेसिडेंट कलर्स हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. कुठल्या पोलिसांना किंवा कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला हा पुरस्कार दिला अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. छत्तीसगड पोलीस हा सन्मान मिळवणारी देशातील 11वी पोलीस संघटना ठरलेली आहे. हा पुरस्कार निशान या नावाने देखील ओळखला जातो. 1951 मध्ये पहिल्यांदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्राप्त भारतीय नौदल हे पहिले भारतीय सशस्त्र दल ठरलेला आहे. म्हणजे प्रेसिडेंट कलर्स हा पुरस्कार पहिल्यांदा भारतीय नौदलाला 1951 मध्ये मिळालेला होता. आता 2024 मध्ये डिसेंबर 2024 मध्ये छत्तीसगड राज्याच्या पोलीस दलाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा आहे सिगडेल यांना मानद जनरल पद देण्यात आलेलं आहे. नेपाळचे लष्कर प्रमुख आहेत ते जनरल अशोक राज सिगडेल यांना डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय लष्कराचे जनरल हे मानद पद प्रदान करण्यात आलं. नेपाळच्या लष्कर प्रमुखांना जनरल पद हे मानद जनरल पद देण्याची परंपरा 1950 पासून सुरू झालेली आहे. नेपाळद्वारे भारतीय लष्कर प्रमुखांना ही पदवी दिली जाते, भारतीयाद्वारे नेपाळच्या लष्कर प्रमुखांना ही पदवी दिली जाते. तर आता डिसेंबर 2024 मध्ये अशोकराज सिगडेल यांना ही मानद पद देण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज आहे वर्ल्ड टेनिस असोसिएशन प्लेअर ऑफ द इयर या संदर्भात. 2 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकल्यानंतर आणि 2024 मध्ये क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये बेलारूस या देशाच्या आर्याना सबालेंका यांना पहिल्यांदाच WTA प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. वर्ल्ड टेनिस असोसिएशनद्वारे 2024 मध्ये प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्याना सबलेंका यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेलारूस या देशाच्या त्या खेळाडू आहेत, हे लक्षात ठेवा. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि सप्टेंबर मध्ये अमेरिकन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. पुढची न्यूज आहे आंग ली यांचा सन्मान झालेला आहे. 8 फेब्रुवारी 2025 रोजी जी 77वी वार्षिक डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. त्याच्यामध्ये चित्रपट निर्माते आंग ली यांना प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ही महत्वाची न्यूज आहे पर्सन ऑफ द इयर 2024. टाइम्स मासिकाद्वारे दरवर्षी पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसऱ्यांदा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. यापूर्वी 2016 मध्ये त्यांना हा सन्मान मिळालेला होता. अलीकडचे काही जर बघितले आपण तर 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प, 2023 मध्ये टेलर स्विफ्ट, 2022 मध्ये
व्हॉलोदिमीर झेलेन्स्की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्यांना मिळालेला आहे. 2021 मध्ये इलॉन मस्क यांना मिळालेला आहे. त्या ठराविक वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी प्रभाव जागतिक स्तरावर पाडलेला असेल, कुठल्या व्यक्तीला, संस्थेला, कोणालाही हा पुरस्कार दिला जातो. पर्सन ऑफ द इयर 2024 साठी इलॉन मस्क यांना मिळालेला आहे. पुढचा आहे कॅप्टन अविनाश रावत यांना IMO चा पुरस्कार मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय हवामान संघटना आहे IMO. कॅप्टन अविनाश रावत यांना 2024च्या सुरुवातीला तांबड्या समुद्रातील बचाव मोहिमेत दाखवलेल्या सागरी संघटना आहे, हवामान नाहीये. तांबड्या समुद्रातील बचाव मोहिमेत दाखवलेल्या असाधारण धैर्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचा समुद्रातील अपवादात्मक शौर्यासाठी पुरस्कार 2024 मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवा, कॅप्टन अविनाश रावत, आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचा हा पुरस्कार आहे, त्यांना मिळालेला आहे. 2 डिसेंबर 2024 रोजी लंडन मधील IMO मुख्यालयात हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला. भारतातील एका मंदिराला युनेस्कोचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. थुक्कटची, तामिळनाडूमधील थुक्कटची नावाचं जे मंदिर आहे, 1300 वर्ष, तामिळनाडूतील थुक्कटची या ठिकाणी 1300 वर्ष जुन्या अबत सहायेश्वर मंदिराला युनेस्कोचा वारसा संवर्धनासाठी विशिष्टता पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. राजा विक्रम चोल आणि कुलोथुंगा चोल यांनी हे मंदिर बांधलेले आहे. जवळपास 1300 वर्ष जुनं मंदिर आहे. कोणत्या राज्यातील अबत सहायेश्वर या मंदिराला युनेस्कोचा वारसा पुरस्कार किंवा वारसा संवर्धनासाठी विशिष्टता पुरस्कार मिळाला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तामिळनाडू मधलं हे मंदिर आहे, थुक्कटची या ठिकाणी हे मंदिर आहे, लक्षात ठेवा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 संदर्भात पुढची न्यूज आहे. डिसेंबर 2024 मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला. त्या पुरस्काराला शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, किंवा शॉर्ट मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. चिलीच्या माजी अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरीने त्यांची शिफारस केली. बॅचलेट या मानवी हक्क, शांतता आणि मानवतेसाठी आग्रही असलेल्या जगातील प्रमुख आवाजापैकी एक आहेत. UN वुमनच्या पहिल्या संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. UN हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स म्हणून मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. चिलीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून 2006 ते 2010 आणि 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी काम केलेलं आहे. लक्षात ठेवायचे, 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार चिलीच्या माजी अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना प्रदान करण्यात आला. ठीक आहे, अशा प्रकारे पुरस्कार हा टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. नक्की कशा स्वरूपाचा होता, कसा वाटला हा व्हिडिओ, नक्की तुम्ही कमेंट करून कळवा. याच्या पूर्वीचे सर्व व्हिडिओज आपण युट्यूबवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. येणारा टॉपिक असणार आहे आपला महत्वाचा, म्हणजे योजना या संदर्भात जो काही टॉपिक आहे आपला, त्या टॉपिकवर येणारा व्हिडिओ आपलं असणार किंवा लेक्चर असणार आहे. ठीक आहे, थँक्यू.